अक्षय तृतीयेला करा 25 पैकी एक गुप्त उपाय. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला पैसे, धन, धान्याची कमतरता भासत नाही. अक्षय तृतीयेला श्रीहरी विष्णू यांना व माता लक्ष्मी यांना पिवळी फुले अर्पण करावी. या दिवशी श्रीहरी विष्णू यांना अतिशय प्रिय असणारी तुळस ही श्रीहरी विष्णूंना अर्पण करावी. अक्षय तृतीया 10 मे वार आहे शुक्रवार. या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला येत असते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हटला गेलेला आहे. या दिवशी कोणते शुभ कार्य करणे अतिशय शुभ मानले जाते. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय तृतीयेला सोने चांदी खरेदी केल्यामुळे तुमच्या घरामध्ये धनसंपदा, समृद्धी आणि माता लक्ष्मी श्रीहरी विष्णूची पूजा केल्याने कर्ज हे लवकर कमी होत असते. त्यातील एक वस्तू म्हणजे पहा, कापूस तर सर्वांच्याच घरामध्ये असतो आणि या दिवशी जर थोडासा कापूस तुम्ही खरेदी करून जर आणला आणि याची 9 वाती तयार केल्या आणि याचा दिवा तुम्ही जर तूप टाकून जर माता लक्ष्मीला लावला तर या दिवशी व माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने, फुले अर्पण केल्याने तुमच्यावर सदैव लक्ष्मी माता प्रसन्न राहत असते आणि जे कर्ज आहे ते लवकर फेडण्यासाठी मदत होत असते. वैदिक शास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे, अक्षय तृतीयेला महागडी वस्तू खरेदी करू शकत नाही तर कापूस जे आहे ते नक्की खरेदी करावे आणि याचा शुभ आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहत असतो. माता लक्ष्मीचा शुभ आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहत असतो. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारं मीठ विकत आणू शकता. वैदिक शास्त्रानुसार असं म्हटलं गेलेलं आहे की रॉक सॉल्टचा सेंधू मीठ किंवा खडी मीठ हा स्वामी शुक्र भौतिक सुखाचा चंद्र, मानसिक शांतीचा कारक मानला जातो. रॉक सॉल्ट खरेदी केल्यामुळे संपत्तीत वाढ होते अशी मान्यता देखील आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही मातीचे माठ किंवा एखादी मातीचे भांडे तुम्ही खरेदी करू शकता. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मातीची भांडी खरेदी केल्यामुळे कुटुंबातील सदस्याची प्रगती होते, घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते. व त्यावर अक्षय तृतीयेला जव किंवा पिवळी मोहरी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. जव पिवळ्या मोहरीला म्हटला गेलेला आहे. एक दिवा लावावा. दिव्यामध्ये महालक्ष्मीची पूजा करत असताना जव म्हणजे ज्यामधून गहू तयार होतात त्याला जव म्हणत असतात. तर माता लक्ष्मीची पूजा करत असताना दिव्याखाली एक प्लेट ठेवायची आहे. प्लेटवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे हळदीचे किंवा कुंकाच्या सहाय्याने आणि त्यावर जे जव आहे ते ठेवायचे आहे आणि त्यावर तुम्हाला दिव्यामध्ये थोडीशी मोहरी टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला माता लक्ष्मीजवळ प्रज्वलित करायचा आहे. यामुळे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर नेहमी बरसते. अक्षय तृतीयेच्या दिवशी तांबे किंवा पितळीची भांडी देखील खरेदी करू शकता किंवा माता लक्ष्मी मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीचा सिक्का असेल ज्यावर माता लक्ष्मीचा फोटो आहे हे खरेदी केल्यामुळे घरात धनधान्याची वृद्धी होत असते असं मान्यता देखील आहे आणि हे तिजोरीत ठेवल्यानंतर पूजा केल्यानंतर तुमच्या घरामध्ये पैसा हा कधीही कमी पडत नाही. अक्षय तृतीयेला कवडी खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते कारण कवडी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. या दिवशी कवडी आणायची आहे. 5 किंवा 7 किंवा 21 कवड्या आणू शकता आणि पिवळ्या करू शकता, पिवळ्या नसेल तर. आणि माता लक्ष्मीच्या चरणाजवळ एका प्लेटमध्ये तांदळाच्या राशीवर ठेवून पूजा केल्याने तुम्हाला कधीही पूजा झाल्यानंतर तुम्ही तिजोरीमध्ये ठेवा किंवा रोज तुम्ही देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा करू शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा.